जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. शेतकरी बांधवांनो, आम्ही तुमच्यासाठी आज एक चांगली बातमी आणि आनंददायक दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही सांगू इच्छितो की आपली प्रतीक्षा संपली आहे. आता लवकरच आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे इथं पैसे जमा होणार आहे. तारीख निश्चित झाली असून वेळ सुद्धा आता ठरलेली आहे. तर ही तारीख आहे 2/8/2025 रोजी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वितरित करतील. त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येतील. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. अनेक महिन्यापासून वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी. आणि पावसाळ्यात पैसे येतील का, जून जुलैमध्ये पैसे येतील का, याची अपेक्षा होती. मात्र आता थोडा उशीर झाला, परंतु का होईना आता सर्वच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी म्हणावी लागेल. 2/8/2025 रोजी देशाचे पंतप्रधान स्वतः हे पैसे इथं शेतकऱ्याच्या खात्यात टाकणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी देशाचे पंतप्रधान हे काही मोठी घोषणा करतील का, याकडे सुद्धा सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे. केंद्रातील सरकार हे कर्जमाफीची घोषणा करेल का? राज्यातील शेतकऱ्यांनी इथं मोठं आंदोलन पुकारलंय की आमचं कर्ज माफ व्हावं. गेल्या 2 वर्षामध्ये जे काही अति पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, बऱ्याच पिकांचं नुकसान झाले, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुतांश प्रत्येक पिकांचं इथं भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्याच अनुषंगाने शेतकरी राज्यातील प्रामुख्याने इथं मागणी करत आहे कर्जमाफीची. आम्हाला सरसकट कर्जमाफी द्यावी, याकडे सुद्धा आता सर्व शेतकऱ्याचं लक्ष लागले आहे. 2 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी काय बोलतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागले आहे. कर्जमाफीची घोषणा करतील का, की केवळ पीएम किसान योजनेचेच पैसे देतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचे जी पैसे आहेत, जी काही निधी आहे, त्यामध्ये वाढ होणार का? कारण निवडणुकीआधी यांनी सांगितलं होतं की आम्ही पीएम किसान निधी जो आहे यामध्ये वाढ करू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कर्ज माफ करू, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, यासाठी आम्ही या काही गोष्टी राबवत आहोत असे त्यांनी त्यावेळेस सांगितले होते. आत्ता शेतकऱ्याचं लक्ष लागले आहे. 2 तारखेला जी काही सभा होणार आहे, या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान काय बोलतील? पीएम किसान निधी जो आहे त्याच्या हप्त्यामध्ये वाढ होईल का? सध्या जी काही 6,000 मिळत आहेत त्याऐवजी 8,000 किंवा 10,000 मिळतील का? किंवा इथं सरसकट कर्जमाफ होईल का? तसेच राज्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा इथं म्हणणं आहे, राज्यातील सर्व मंत्रिमंडळांना, सर्व मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की आमचे कर्ज माफ करा, सरसकट कर्ज माफ करा. तरी या 2 तारखेच्या होणाऱ्या कार्यक्रमाकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष निश्चित असणार आहे. कारण पीएम किसान योजनेचे पैसे मिळतील, सोबतच यामध्ये किती पैसे वाढून येतील, आता 2,000 जे येतील की 4,000 येतील, याकडे सुद्धा लक्ष सर्वांचे लागले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील शेतकरी जो की हवालदिल झालेला गेल्या 2 वर्षामध्ये दुष्काळी असेल, अति पावसामुळे नुकसान झालं असेल, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना इथं कर्जमाफीची इथं आवश्यकता आहे. सरसकट कर्ज माफ करू असे आश्वासन देणाऱ्या सरकारला इथं आता निश्चितपणे इथं अपेक्षा लागलेली आहे. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांना अजून एक अपेक्षा आहे की जो काही आता पीएम किसान योजनेचा इथं हप्ता 2 तारखेला मिळणार आहे, आता त्याअखेरीच इथं मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे कधी मिळतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागले आहे. कारण पीएम किसान योजनेचा जो मागचा हप्ता मिळाला होता त्या जवळपासच इथं महाराष्ट्र राज्यातील जो काही सन्मान निधी मिळतो इथं मुख्यमंत्री सन्मान निधी, आणि त्याचे सुद्धा पैसे इथं मिळाले होते. तरी मागच्या बरेच महिन्यापासून ते सुद्धा हप्ते इथं रखडले आहे. ते सुद्धा पैसे कधी येतील याकडे सुद्धा सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर प्रतीक्षा संपली आहे. 2/8/2025 रोजीच इथं सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे इथं पैसे मिळणार आहे. परंतु हे पैसे किती मिळतील याची सध्या तरी काही कुठल्याच प्रकारे इथं आपण अपेक्षा करू शकत नाही. सध्या तरी 2,000 येतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. परंतु राज्यामध्ये शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. पीक विमा योजना जी होती, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही पूर्णतः बंद झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी घोटाळा झाला. त्यामध्ये 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती ती बंद करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे. यावर्षी जवळपास 50% शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाच नाही अशी एक माहिती पुढे आली आहे. तेव्हा राज्य शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ केले पाहिजे अशी सर्व स्तरावरून इथं मागणी होत आहे. आता याकडे काय उत्तर सरकार देईल आणि प्रामुख्याने कर्ज माफ करतील का याविषयी आपण आता बघणार आहोत. तेव्हा याविषयी जर काही माहिती असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ. तेव्हा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी कर्जमाफी विषयक, पीएम किसान योजनेविषयक, मुख्यमंत्री सन्मान निधी योजने, कुठल्याही योजनेसंदर्भात काही माहिती असल्यास आमच्या चॅनलला नक्की देऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.